दापोली तालुक्यातील आडे गावातील निसर्गरम्य परिसरात दर्यासागर तरुण पाटील मंडळी यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शिमगोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोकणच्या मातीतील पारंपरिक कोळी संस्कृती जपण्यासाठी या मंडळानं यापूर्वी विशेष कोळी नाच काढला होता। कोळी गीतांचे मंत्रमुग्ध करणारे सूर कानावर पडतात सर्वांचे पाय आपसुकच थिरकू लागतात। हातात वल्हे, कमरेला रुमाल आणि डोक्यावर टोपी अशा अस्सल पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या कोळी बांधवांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं। गोमू माहेरला जाते या लोकप्रिय गाण्यासह विविध गाण्यांच्या ठेक्यावर आडे येथील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी बांधव आनंदाने नाचले। या सोहळ्यामुळे संपूर्ण गावातील वातावरण चैतन्याने आणि आनंदाने न्हाऊन निघाले होते। आपली संस्कृती आणि गौरवशाली परंपरा नवीन पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी दर्यासागर मंडळानं घेतलेला हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद ठरला। या उत्सवाची चर्चा आता संपूर्ण दापोली तालुक्यात होत आहे। ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला आणि मंडळाचे भरभरून कौतुक केले। दर्यासागर तरुण पाटील मंडळ आडे यांचा कोळी नाच जो आहे तो पारंपरिक नृत्य आहे। खूप बऱ्याच पिढ्यानपिढ्या आम्ही हे करत आलेलो आहोत। असं आमचं दरवर्षी शिमग्याला गोमू नाकवाचा नाच निघतो आणि याच्यामध्ये आम्ही अशीच धमाल खालू बाजा घेऊन सगळे धरकरी असतात, सगळे नाचारी मुलं असतात, सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही असंच वर्षानुवर्ष परंपरा आम्ही यापुढे चालू ठेवलेली आहे आणि इथून पुढे चालू ठेवणार।